स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू आठवते? स्क्रीनवर येताच आपल्या बडबड्या आणि आनंदी स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर. पण आज महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेल्या या अप्पूचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. 26 जून 1996 रोजी सांगली येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात ज्ञानदाचा जन्म झाला. लहानपणापासूनच ती खूप हुशार, तितकीच खोडकर आणि अभ्यासासोबत सांस्कृतिक कार्यक्रमात पुढे असायची. सांगलीच्या मातीत तिचं बालपण गेलं, जिथे तिच्या घरच्यांनी तिच्यावर उत्तम संस्कार केले आणि तिच्यातील कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन दिलं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ज्ञानदा पुण्यात आली. तिने पुण्याच्या प्रसिद्ध मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयातून तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पुण्यात आल्यावर तिच्या आयुष्यात एक नवं वळण मिळालं. कॉलेजमध्ये असतानाच तिला नाटकाची ओढ लागली आणि ती प्रायोगिक रंगभूमीशी जोडली गेली. तब्बल 7 वर्ष ज्ञानदाने मराठी रंगभूमीवर अपार मेहनत घेतली. अनेक एकांकिका, स्ट्रीट प्ले आणि व्यावसायिक नाटकांमध्ये तिने काम केलं. बॅकस्टेज सांभाळण्यापासून ते मुख्य भूमिका मिळेपर्यंतचा हा 7 वर्षांचा प्रवास खूप मोठा होता, ज्याने तिला एक उत्तम अभिनेत्री म्हणून घडवलं. रंगभूमीवर काम करत असतानाच तिची ऑडिशनद्वारे निवड झाली आणि 2017 मध्ये कलर्स मराठीच्या सख्या रे या मालिकेतून तिने टीव्ही विश्वात पहिलं पाऊल ठेवलं. पहिल्याच मालिकेत तिला रोहिणी हट्टंगडी आणि सुयश टिळक यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. झी युवावरील जिंदगी नॉट आउट, स्टार प्रवाहवरील शंभू, शतदा प्रेम करावे आणि सोनी मराठीच्या इयर डाऊन अशा अनेक मालिकांमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. प्रत्येक पात्रासोबत ती प्रेक्षकांच्या अधिक जवळ येऊ लागली. पण ज्ञानदाच्या आयुष्यात सुवर्ण काळ आला 2021 मध्ये. स्टार प्रवाहवर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सुरू झाली आणि ज्ञानदाने साकारलेली अपूर्वा कानिटकर म्हणजेच अप्पू महाराष्ट्राची लाडकी बनली. एका श्रीमंत, थोड्याशा बिघडलेल्या पण अत्यंत निरागस मुलीची भूमिका ज्ञानदाने इतकी जिवंत केली की लोक तिला खऱ्या आयुष्यातही अप्पूच समजू लागले. अभिनेता चेतन वडनेरे सोबत तिची जोडी प्रचंड गाजली. या 2-2.5 वर्षाच्या प्रवासाने ज्ञानदाला मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची स्टार बनवलं. याच काळात तिने मोठ्या पडद्यावरही नशीब आजमावलं आणि धुरळा चित्रपटात दिव्या बाबर ही भूमिका साकारली, तर मुंबई लोकल चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. करिअर यशाच्या शिखरावर असतानाच ज्ञानदाच्या वैयक्तिक आयुष्यातही एक सुंदर वळण आलं. याच वर्षी म्हणजेच मे 2026 मध्ये ज्ञानदाने तिच्या लाँग टाईम पार्टनर आणि अभिनेता हर्षद आत्माराम यांच्याशी अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो आणि तिने घेतलेल्या 18 ओळींचा उखाणा प्रचंड व्हायरल झाला होता. लग्नानंतरही तिच्या कुटुंबाचा आणि पतीचा तिला अभिनयासाठी पूर्ण पाठिंबा आहे. सांगलीच्या एका साध्या गल्लीतून सुरू झालेला ज्ञानदाचा प्रवास पुण्याची रंगभूमी, मुंबईची चंदेरी दुनियेतील संघर्ष आणि आज महाराष्ट्राची लाडकी सून बनण्यापर्यंतचा हा प्रवास प्रत्येक तरुण कलाकारासाठी प्रेरणादायी आहे. सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम या नवीन मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजन करत आहे.